पाठराखीण मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे. त्या भागामध्ये आता एक नवीन पात्राची एंट्री झाली आहे. तर बघूया आज नेमकी काय काय मजा होते ते. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता अंगठी वगैरे घालून झालेली असते आणि टाळ्या वगैरे वाजवत असतात सगळीजणं. आलोकला थोडं ऑकवर्ड वाटत असतं की सगळीजणं टाळ्या का वाजवत आहेत, कारण त्याला कळत नसते की त्याचा आणि त्यासोबत प्राजूचा साखरपुडा झाला आहे ते. मग तेच आता दुसरीकडे जी सुलक्षणा आहे ती म्हणते की मी खरं तर ही अंगठी प्राजक्तासाठी आणली होती, मला द्यायची होती, पण जाऊ दे, आलोकने दिली काय आणि मी दिली काय सारखंच आहे असंही आता म्हटलं जातं. तेच आता सगळेजण आवर करत असतात. मग आता दुसरीकडे मात्र आलोकवर बरोबर ना प्राजक्ताचं लक्ष असतं. तेवढंच चारू मामी जी आहे ती म्हणत असते की आता सगळा कार्यक्रम होत आला आहे, फक्त आता आलोकराव तुम्ही या पाटावर बसा, तुमचा मानपान करायचा आहे, तुमचं औक्षण करायचं आहे असं देखील आता चारू बोलत असते. चारूने म्हटल्याबरोबर सुलक्षणा थोडी घाबरते. औक्षण म्हटलं की ती कुंकू येणार, नको नको असा विचारणा ती मनामध्ये करत असते. इकडे चारू आणि त्याचसोबत मामासुद्धा आता आलोकला हट्ट करत असतात की आलोकराव या बरं. पण आता आलोक म्हणत असतो की माझा मानपान कशासाठी, मग तेव्हाच ना मानपान तर व्हायलाच हवा ना, तुम्ही शेवटी जा असं बोलायला जाणार तेच आता अंबिका थांबवते. अंबिका म्हणत असते की बघा ना, आता ते औक्षणाचं म्हणतायत तर करून घेऊया. तेच आता इकडे ना अंबिकाना खाणाखुणा करून प्राजक्ताला सांगत असते. प्राजक्ताच्या लक्षात येतं की आपण ते कुंकू तोपर्यंत गायब करायला हवं. जर कुंकू असेल त्यामुळेच तर हे नाही म्हणत असतील, मग त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, ते कुंकूच इथून गायब करूया. आणि म्हणून मग ती आता जिपा मामीचं आणि बाकी कोणाचंही लक्ष नसतं ना, तेव्हा तोपर्यंत ती खाली बसलेली असते. आणि जशी आता ती खाली बसते तसं मात्र आता एक एक करून ना आता थोडंसं जे कुंकू असतं ते तिथेच ती गायब करते, जेणेकरून ते कुंकू जे आहे ते दिसायला नको ना कोणालाच. आणि मग जर ते कुंकूच गायब केलं तर प्रश्नच येत नाही ना, असाही विचार तिने आता केलेला असतो. आणि हे सगळं काही ना तोपर्यंत आता पाहिलेलं असतं गाणे. आणि म्हणूनच मग आता अंबिका म्हणत असते की काय हरकत आहे जर आपण हे सगळं काही जुळवून आणलं तर, हां काय वाटतं तुम्हाला, अहो असू दे ना. तसंही आता त्यांची इच्छा आहे म्हटल्यावर असंही अंबिका सुलक्षणाला बोलून आता सावरत असते. मग सुलक्षणा म्हणत असते की तू बोलतेस तर ठीक आहे, आपण बघूया. मग तेव्हाच ना आता त्यांचं ठरतं की चला फायनली आपण हे औक्षणाचं वगैरे करून घेऊया. तेच आता मामाने लगेच ना पाटावर बसवायला घेतलेलं असतं आलोकला एक सुंदर अशी टोपी वगैरे घातलेली असते आणि आलोकला त्यांनी बसवलेलं असतं. आलोक जसा आता तिथे बसतो ना तसं आता आलोकला म्हटलं जातं की थांबा, आता आपल्याला आदरातिथ्य मानपान सगळं काही करायचं आहे, जरा थांबा हां. आणि असं बोलून आता त्याला एका पाटावर बसवलं जातं. तेच आता इकडे चारू जी आहे ती म्हणत असते की अरेच्छा, कुंकू कुठे गेलं, आणि कुंकू कुठेच नसतं ना, त्यामुळे नक्की ना काय गडबड आहे हे काही कळत नसतं. मग आता कुंकू ही लोक शोधत असतात, पण कुंकवाच्या करंडातलं कुंकू ना मुद्दामून गायब करायचं काम हे मात्र इथे असणाऱ्या या प्राजक्ताने केलेलं असतं. का तर कुंकवामुळे का होईना पुन्हा घरात तमाशा नको. आणि आता एवढं सगळं जमवून आणले, मग आता घरातल्यांना कळलं की आलोकचा स्वभाव कसा आहे, म्हणून प्राजक्ताने ते कुंकू गायब करून ठेवलेलं असतं. पण तेव्हाच ना आता कुंकू, अरेच्छा कुंकू नाही, मग आता काय करायचं. तोपर्यंत तृप्ती म्हणत असते की थांबा थांबा, कुंकूच नाही आहे ना, मी बघते एक मिनटं. म्हणे असं बोलून ती आता आतमध्ये जाते. तृप्तीने आता कुंकवाची मोठी पिशवी भरून आणलेली असते आणि ती म्हणत असते की मला माहिती होतं हे असं काहीतरी होईलच, कधीतरी गडबड होईल, म्हणून मला लक्षात होतं की कुंकू आपण आणून ठेवलं आहे, सो कुंकू आपण हेच लावूया. आणि असं बोलून आता तिने कुंकवासाठी एक मोठी पिशवी आणलेली असते आणि त्यातलं जे कुंकू आहे ती आता एका याच्यामध्ये काढलं जात असतं. आणि जसं आता ते कुंकू काढलं जातं ना, तसं मात्र आता त्याला खूप मोठा असा धक्का बसतो. कारण आता एवढी सगळी गोष्ट लपवून ठेवलेली होती, कसं तरी जुळवून आणलेलं होतं प्राजूने, पण आता ते कुंकू त्याला पुन्हा एकदा दिसतं. ते लाल कुंकू आता मात्र हातातही चारूने घेतलेलं असतं. का तर तिला आता ते कुंकू लवकरात लवकर त्याला लावायचं असतं आणि यासाठी ते कुंकू हाताला घेऊन ती लावणार. तेच इथे आता आलोकला राग अनावर होतो. आलोकला जसा राग अनावर झालेला असतो ना, तसं मात्र आलोकने आता त्या चारूचा हात धरलेला असतो आणि जोरात झिडकारलेला असतो. आणि हे सगळं बघून तर आता सगळीजणं चकित होतात की बापरे, हे सगळं चाललंय तरी काय, एवढं भयानक, म्हणजे एवढी चिडचिड कशासाठी. मग आता आलोकने हात धरलेला असतो चारूचा आणि चारूचा हात झिडकारून तो जोरजोरात उठतो आणि ओरडू लागतो आणि बोलत असतो की काय आहे हे सगळं काही.
आता आलोकला जोरजोरात ओरडू लागतो आणि तो म्हणत असतो की बस करा, तुम्हाला काय वाटलं सगळ्या काही गोष्टी सगळं तुम्ही म्हणाल तसं होईल का? नाही मला तुम्ही हे सगळं करून आता अजून किती राग देणार आहात? ठरवलं होतं की चिडायचं नाही, पण तुम्ही ना प्रत्येक वेळेला चिडायला लावता. आता इकडे आलोकने जो काही रुबाब घेतलेला असतो, जो काही रुद्रावतार धारण केलेला असतो ना, त्यामुळे मोठं टेन्शन मात्र इथे आता अंबिकाला येतं. अंबिका म्हणते की बापरे, आता सगळं संपलं, कारण डोक्यावरची टोपी घातलेली असते ना, ती सुद्धा आता काढून ना त्या आलोकने फेकून वगैरे दिलेली असते. आणि हा तांडव एवढा वाढलेला असतो ना की बापरे. त्याबरोबर इकडे सगळीजणं पाहत राहतात की हे नक्की चाललंय तरी काय. आता ना तो बाहेर जातो, त्याच्या मागोमाग अंबिका बाहेर जाते आणि अंबिका त्याला आता शांत करत असते. अंबिका म्हणत असते की मला कळतोय तुझा राग, पण तू जरा शांत हो ना आलोक. आलोक म्हणतो मी आरवला शब्द दिला होता, मी चिडणार नाही, रागवणार नाही, पण बघितलंच ना माझं वचन मोडलं गेलं. काय ही माणसं आहेत, काय गरज होती ते कुंकू समोर आणायची? मला माहिती आहे ना कुंकू मला सहन होत नाही. मग तेव्हाच ना अंबिका त्याला म्हणत असते की हो मला कळतंय, पण बघ ना आता हा कार्यक्रम एवढा छान झाला आहे आणि शेवटच्या क्षणाला तू असं काय करतोयस? असं बोलून आता सावरासावर करण्याचा प्रयत्न अंबिका करत असते. ते सुलक्षणासुद्धा म्हणत असते की या सगळ्या काही गोष्टी प्लीज हळूवारपणे सुद्धा आपण हँडल करता आलं असतं ना, पण एवढं चिडायला काय आहे? पण तेच आता सुलक्षणाला म्हणतो तो, तू तर काही बोलूच नको, तूच हे सगळं काही ठरवून मुद्दामून करत असते. पण सुलक्षणा विचार करते की आता काय खरं मानू, म्हणजे आज आलोक इतका खुश होता, इतका चांगला होता, त्याचा आनंद मला दिसत होता, आणि आज हे सगळं काय झालं असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे हे सगळं काही होत असतं तेव्हाच ना अचानकपणे आता सुलक्षणा अंबिकाला सांगते की तू एक काम कर, हिला घेऊन जा, ह्याला घेऊन गेली जा घरी, म्हणजे कसं सगळं काही हँडल करता येईल. मग आता सुलक्षणा आतमध्ये जाऊन सगळ्यांना शांत करण्याचा निर्णय घेते, कारण आता एवढूशा का होईना चुकीमुळे ना आता नेमकं जो राग होता तो सगळा समोर आलेला होता, पण हा राग नेमका कशामुळे आणि का येतोय हे काही आता कळत नसतं. तेच आता दुसरीकडे सगळीजणं चकित झालेली असतात की एवढं काय चिडायचं आहे. तेच आता मुद्दामून ना प्रीती या सगळ्यामध्ये मुद्दामून तेल ओतायचा प्रयत्न करत असते. प्रीती म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं ऑकवर्ड वाटलं असेल, त्यात श्रेयसही म्हणत असतो की हो तुम्हाला थोडं वाईट वाटलं असेल ना की त्याने तुमचा हात वगैरे झिडकारला, पण इट्स ओके, ही काय ना आम्हाला ह्या सगळ्या रागाची आणि ह्या सगळ्याची सवय आहे. मग आता सगळ्यांनाच धक्का बसतो, नेमकं आता ह्या लोकांना बोलायचं तरी काय आहे ना हे काही कळत नसतं. मग तेव्हाच ना तिथे आता सुलक्षणा येते. सुलक्षणा जशी येते ना तसं आता सुलक्षणा सांगत असते की खरं तर तुम्हा लोकांना एक गोष्ट सांगायची आहे जी की राहून गेली सांगायची. मग आता काय झालं आलोकरावांना इतकं चिडायला, कारण आलोकरावांनी एवढं काय चिडण्यासारखं होतं, साधं मानपान तर आम्ही करत होतो असंही आता बोललं जातं. तुम्ही जरी साधा मानपान करत असला तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे असंही आता सुलक्षणा बोलत असते. तेच आता सुलक्षणा दुसरं काही बोलणार तेवढ्यातच प्राजक्तामध्ये पडते आणि प्राजक्तामध्ये पडत बोलत असते खरं तर ना आलोक सरांना ना ॲलर्जी आहे त्या कुंकवाची, म्हणजेच आलोक सरांना लाल कुंकू बघितलं ना की त्रास होतो आणि त्यासोबत त्यांना ॲलर्जीसुद्धा आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर तुम्हाला तर माहिती आहे लहानपणापासून त्यांना हे सगळं काही सहन होत नाही. आणि कुंकू म्हटलं की कुंकू त्यांच्या जर डोक्याला लावलं तरीसुद्धा त्या कुंकूमुळे त्यांना ॲलर्जी होते, त्यांच्या अंगावर रॅशेससुद्धा येतात, हेही आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा तर आता खूप मोठा धक्काच ना इकडे आता सगळ्यांनाच बसतो. प्राजक्ता म्हणत असते कुंकवाची सुद्धा ॲलर्जी असते का? ऐकावं ते नवलच, काय काय गोष्टी ऐकायला भेटतात. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की हो तुमच्यासाठी हे सगळं काही नवीन असेल, पण तुम्हाला सांगते ना हे सगळं काही असंच आहे. मला या आधीसुद्धा सुलक्षणा मॅमने सांगितलेलं होतं की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा आहेत त्या, पण मला ना तेव्हा काही समजत नव्हतं, पण आता हळूहळू सगळ्या काही गोष्टी समजतात, म्हणूनच मी सांगितलं होतं आणि कुंकू बाजूला काढून ठेवलं होतं. पण तृप्ती वहिनीने ते कुंकू परत आणलं आणि त्यामुळे हे सगळं काही झालं. मग आता तेव्हाच ना मामासुद्धा समजून घेतात. मामा म्हणत असतात की बरोबर, म्हणजे कधीकधी अशा गोष्टी असतात, म्हणजे कधीकधी काय असतं ना की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्याला कळत नसतं, पण आयुर्वेद म्हणजेच माझ्याकडे ना बरेच असे पेशंट येतात, त्या पेशंटवर ना मी अनुभव घेतलेले आहेत की माणसं कशी असू शकतात. माणसाच्या मनात एकदा का एखाद्या गोष्टीची भीती बसली ना तर ती कायम बसते, तसंच त्यांचंसुद्धा झालं असेल. पण आता
सुलक्षणा म्हणत असते की आलोक जे काही वागला ना त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते. म्हणजे आज सगळं काही एवढा कार्यक्रम छान असा जुळून आला होता, पण या कार्यक्रमात हे असं गालबोट लागलं. खरं तर ते मलाही आवडलं नाही. खरंच त्यासाठी सॉरी असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता ह्या सगळ्यासाठी सॉरी वगैरे बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळीजणं म्हणजे प्रीती आणि त्याचसोबत इकडे असणारा श्रेयस खूप जास्त रागावलेला असतो. कारण सुलक्षणाने ह्या गोष्टी बरोबर सावरून घेतलेल्या होत्या. सुलक्षणा ज्या काही गोष्टी करत होती ना त्या एकदम व्यवस्थित निरखून करत होती. सुलक्षणा आता म्हणत असते की आता तो थोडा रागवला आहे, पण तो जर आता शांत झाला ना, नक्कीच मी त्याला इथे घेऊन येईल आणि तुमची माफी मागायला सांगेल. मग तर झालं. मग त्यावर आता मामा बोलत असतात की त्यात काय एवढं माफी वगैरे मागायची, नको नको, मी सहज म्हणून बोललो, पण एखाद्या माणसाला जर त्याची ॲलर्जी असेल तर चिडणं हे स्वाभाविकच आहे असंही आता मामा बोलून समजावून घेतात. त्याच वेळेला आता मामा बोलतात की हे सगळं तर झालं, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट राहिली. मग आता त्यामुळे सुलक्षणा थोडी टेन्शनमध्ये येते. आता विचार करते सुलक्षणा की आता सगळं काही जमून आलं आहे, तर आता मामा काही तोडतात वगैरे की काय, विघ्न आणतात की काय या प्रोग्राममध्ये. पण आता मामाने म्हटलेलं असतं की बघा, आपला हा साखरपुड्याचा कार्यक्रम तर संपन्न झाला, पण आपण एकमेकांची तोंडं कुठे गोड केली, आपलं भरवायचं तर राहिलंच की गोड, असंही आता मामांनी म्हटलेलं असतं. मामा जेव्हा हे सगळं काही बोलतात ना, तेव्हा मात्र इकडे मामीला तर धक्काच बसतो. मामी विचार करते की ह्या माणसाने केवढा मोठा रुद्रावतार घेतला होता. मामी या सगळ्यामुळे घाबरली होती. कारण कधीही कोणी आपण जर मानपान करत असो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या आणि एवढी चिडचिड केली तर ते एकदम भयानक असं होतं. पण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एवढ्या वाढत चाललेल्या होत्या ना की बघायलाच नको. हे प्रकरण खूप जास्त जोराने वेग धरत होतं. पण तेव्हा सुलक्षणाने आणि प्राजक्ताने ऐन वेळेला ना सगळं काही सामावून घेतलेलं होतं. त्यामुळेच आता मामा म्हणत असतो की आपलं तोंड गोड करायचं तेवढं राहिलं आहे. मग आता सुलक्षणा म्हणते की हो ना, ते तर राहिलंच आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आज एवढं सगळं काही चांगलं झालं, पण तेवढ्यात लास्टला फक्त ही एवढी घटना घडली आणि त्यामुळे आपण आजचा पूर्ण दिवस कसा काय विसरायचा. आज इतका आनंद झाला आहे ना मला, मी काय सांगू, असंही आता सुलक्षणा बोलत असते. कारण सुलक्षणाने आलोकला आज हसताना, अगदी मनापासून हसताना पाहिलेलं होतं. त्यामुळे तिचा आनंद हा एकदमच जास्त मोठा होता आणि तिला कळलेलं होतं की प्राजक्ताला तिने पसंत केलं आहे, ही गोष्ट तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि इथे प्राजक्ता ही खूप जास्त आता खुश असते. तीही विचार करते की बरं झालं या लोकांचा जो गैरसमज झाला होता तो तर मिटला, नाही तर काय घडलं असतं आणि काय नाही. तेच आता सुलक्षणा प्राजक्ताकडे येते आणि प्राजक्ताला पेढा वगैरे भरवते, प्राजक्ताचं तोंड गोड करते आणि त्याचबरोबर मामांना सुद्धा सांगते की आता तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलीची, आता तुमची मुलगी ही आमची मुलगी झालेली आहे. हे आता तिचं बोलणं वगैरे सुरू असतं. तेच आता दुसरीकडे पेढा वगैरे भरून झाल्यानंतर सुलक्षणा प्राजक्ताला मिठी मारते आणि प्राजक्ताला म्हणत असते की आता सगळी सिच्युएशन आपण हँडल केली आहे. 10 दिवसातच तुझं आणि आलोकचं लग्न होणार आहे. 10 दिवसांनी तू आता प्राजक्ता सूर्यवंशी होणार आहेस आणि त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. कधी एकदा तू माझ्या घरात सून म्हणून येतेस तेच आता हा दिवस माझ्यासाठी खूप जास्त सुवर्णमय असणार आहे. तेच आता मग भाग्याचं काय, मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही. आता दुसरीकडे प्राजक्ताला असं वाटत असतं की निदान भाग्या पटापट लग्नासाठी तयार व्हायला हवी. पण त्याबरोबर आता सुलक्षणा तिला सांगितलेलं असतं की मी तुला म्हटलं आहे ना, मी तुला शब्द दिला आहे ना, मग तुझं एकदा लग्न होऊ दे, तुझ्या आणि आलोकच्या डोक्यावर अक्षता पडू दे, मग भाग्याचंही करूया, असंही आता तिने सांगितलेलं असतं. पण या सुलक्षणाच्या डोक्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी चालू असतात ना त्या प्राजक्ताला अजूनही माहिती नसतात की सुलक्षणा कोणत्या डोक्यावर जाऊन विचार करते तो. तेच आता सगळेजण पाहुणे मंडळी वगैरे जातात. तेच आता रूममध्ये एकटीच बसलेली असते. इथे ही प्राजक्ता जशी एकटीच बसलेली असते ना, तेवढ्यातच ना तिथे आता भाग्या जाते आणि भाग्या जेव्हा तिथे जाते तेव्हा भाग्या प्राजक्ताला समजवायचा, प्राजक्ताशी बोलायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की फायनली आज कोणाची तरी एंगेजमेंट झालेली आहे, म्हणजे तू आता एंगेज झालेली आहेस. मग आता तेव्हाच ना मला ना एक गोष्ट कळली नाही, म्हणजे जिजूंनी तुला अंगठी कशी काय घातली. मग तेव्हाच ना सॉरी जिजू म्हटले ना मी परत सॉरी, म्हणजे मला म्हणायचं आहे की त्या आलोक सरांनी तुला अंगठी कशी काय घातली. म्हणजे बघ ना, म्हणजे तुझीसुद्धा मनातून अशी इच्छाच असेल ना की आपल्या नवऱ्याने मस्त असं गुडघ्यावर बसावं, गुडघ्यावर बसून आपल्याला अंगठी घालावी आणि विल यू मॅरी मी असं काहीसं म्हणावं, पण ते सगळं काही तुझ्या नशिबात झालंच नाही. मग आता ती अंगठी बघ ना कशी हवेत उडवली गेली आणि त्यानंतर त्यांनी अशीच उभ्या उभ्या तुझ्या हातात घातली ना. या थोड्या गोष्टी ना वियर्ड वाटल्या, म्हणजे ह्या गोष्टी ना एकदमच अशा वेगळ्याच घडल्या, ज्याचा विचारही मी केला नव्हता. म्हणून
म्हणूनच मी थोडं म्हणत होते की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडल्या ना तशा घडायला नको होत्या. मग काय झालं, मग तेव्हाच ना इथे मात्र आता प्राजक्ता आहे ती खूप जास्त असा विचार करत असते. त्याचबरोबर प्राजक्ता ही भाग्याला आता शांत करत असते आणि भाग्याला ती आता समजावून गोष्टी सांगते. भाग्याला आता ती म्हणत असते की तुला जे काही वाटणं हे सगळं काही स्वाभाविकच आहे, पण तू नको इतका विचार करू. म्हणजे मीही इतका विचार करत नाही. प्रत्येकाची प्रत्येकाला वेगळी सवय असते. त्याचबरोबर आता तू अजून एक बघितलंस का भाग्या, त्यांना त्या कुंकवाची ॲलर्जी आहे. त्यांनी आज कसं वागले मला तर ते पटलं नाही. त्यावर मात्र काय न पटण्यासारखं आहे. एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर मग ते काय त्यांनी मुद्दामून केलं आहे का? त्यांनी हे सगळं काही मुद्दामून केलेलं नाही आहे. कारण तुला माहिती आहे का, त्यांना जर ॲलर्जी असेल तर आपणही त्यांना समजून घ्यायलाच हवं ना. मग मग तू हे सगळं काही कसं काय बोलू शकतेस असं. प्राजक्ता आता आलोकची बाजू वगैरे घेऊन बोलत असते. प्राजक्ता आता जेव्हा आलोकची बाजू वगैरे घेऊन बोलत असते ना तेव्हा मात्र आता भाग्या तिला म्हणत असते की बघ ना, मला ना काही गोष्टी आवडल्या नाही. म्हणजे थोडं फिल्मी स्टाईलने सगळं काही व्हायला हवं होतं पण ते झालं नाही. मग तेच आता प्राजक्ता भाग्याला समजवायचा प्रयत्न करत असते. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते अगं, पण त्यांची पद्धत जी होती ना ती एकदमच वेगळी होती बघ. म्हणजे ती पद्धत मुळात मला आवडलीच नाही. असं कुठे असतं गं हे सगळं काही. मग मग काय हवं होतं तुला असंही आता विचारलं जातं. अगं तसं नाही गं, म्हणजे अशा गोष्टी बघ ना कशा घडतात पण त्या घडल्या नाही पाहिजेत ना. मग आता तुला म्हणायचं काय आहे नेमकं असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना मला असं म्हणायचं आहे की साखरपुडा झाला. साखरपुड्यामध्ये सुद्धा थोडं असं वियर्ड वाटलं. म्हणजे बघ ना, तू त्यांना अंगठी घातलीच नाही आणि त्यांनी तुझ्या अंगठी बोटामध्ये कशी घातली. म्हणजे उलट ना आता कसं एकदम फिल्मी स्टाईलने करतात. जनरेशन किती पुढे गेले. हे सूर्यवंशी मला असं वाटलं होतं की मागचा विचार करणारे नसतील, नवीन विचार करणारे असतील. पण मला ह्यांच्याकडे बघून तसं वाटलं होतं, पण नाही गं, ते तर जुन्या काळातलेच निघाले असंही आता बोललं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा प्राजक्ता म्हणते की नाही गं, असतात अशा काही रीतीभाती ज्या की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. मग त्यासाठी एवढं काही बोलायचं नसतं. मग तेव्हा वेगळं काही म्हणजे अगं मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्यांनी तुला अंगठी घातली तसं तूही त्यांना अंगठी घालायला हवी असं वाटत होतं मला. पण कडे तशी पद्धतच नाही आहे. मग तेव्हाच ना अगं हे तर सोड, बाकी ठिकाणीसुद्धा ना वेगवेगळ्या पद्धती असतात ज्या की तुला माहीत नाही. कोणत्या पद्धतीबद्दल बोलतेस तू? अगं बाकी ठिकाणी ना अशी ही पद्धत असते की ज्याच्यामध्ये ना धीर घालतो अंगठी, पण त्यांच्याकडे तशी पद्धत नाही आहे ना. मग तर राहू दे ना. काय अशीही कोणती पद्धत असते का? हो असते ना पद्धत, पण आता याच गोष्टीवर बोलत बसायचं आहे का आपण दुसरा विचार करायचा नाही आहे का असंही आता इथे मुद्दामून ना प्राजक्ता भाग्याला बोलत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता भाग्या जी आहे ती पाहतच राहते. भाग्या म्हणत असते की बरं बाबा ठीक आहे, आता तोच विषय नको बोलायला, आता आपण जरा वेगळा विचार करूया. मग तर झालं असंही आता बोलून तिला ती मूव ऑन करायचा प्रयत्न करत असते. तेव्हाच ती म्हणत असते की तू मगाशीच म्हणत होती ना बोटात अंगठी तर घातली पण फोटो नाही काढलाय. मग फोटो नाही काढलाय तर मग आता आपण या विषयांवर कशाला बोलत बसलोय. आपण पटकन फोटोज काढून घेऊया ना, का उशीर करायचा आहे असंही आता ती बोलत असते. आणि मग तिला म्हणते की चल ना आपण फोटोज काढून घेऊया. आणि मग आता ती म्हणते की माझे एक नाही 2 फोटोज काढ, मला फक्त एक फोटो नको आहे असंही आता ती बोलत असते. मग काय तिथे ती आता बसते आणि मग त्यांचे फोटोज वगैरे काढायचं काम सुरू होतं. मग आता कसा फोटो काढायचा आहे बघ, मी अशी अंगठी दाखवते आणि मग तू तसा फोटो काढ, हेही आता त्यांचं ठरत असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात आता भाग्या प्राजक्ताला म्हणत असते की ठीक आहे, आता तू अशी उभी राहा, मी सुंदर असा फोटो काढते. मग आता पोज दे ना, पोज सांग मला कशा कशा द्यायच्या आहेत असं देखील आता प्राजक्ता भाग्याला बोलत असते. प्राजक्ता उभी असते तर भाग्या आता एक एक करून ना तिचे फोटोज काढत असते. तिला म्हणत असते की अशी अंगठी दाखव, मग आता असं हात कर, हे करून ना तिला बरोबर ना या सगळ्या गोष्टी हँडल करत असते. आणि मग काय प्राजक्तासुद्धा भाग्याने जसं सांगितलं आहे ना तसंच एक एक पोज देत असते आणि फोटोज काढत असते. जेव्हा आता हे फोटोज वगैरे क्लिक होतात तेव्हा कुठे जाऊन ना इकडे आता प्राजक्ताला बरं वाटतं की भाग्याला ह्या सगळ्यातून मूव ऑन केलेला आहे. त्यानंतर आता तिला फोटो काढताना पुन्हा एकदा तो सीन आठवतो जो की
साखरपुड्यामध्ये झालेला होता आणि हे सगळं आठवल्यावर ना तर तिला पुन्हा एकदा त्या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. पण आता भाग्याने प्राजक्ताचे फोटो छान काढलेले असतात. दोघीही जणी आता रस्त्यावर ना चाललेले असतात. दोघीही जणी जेव्हा जात असतात ना तेव्हा मात्र आता तिथे एका गाडीने ना एका मुलीच्या अंगावर चिखल उडवलेला असतो. त्यामुळे आता ती मुलगी खूप जास्त रडत असते. ती म्हणत असते की आता कसं होईल, शाळेमध्ये मला सगळीजणं चिडवतील. पण प्राजक्ता आता तिच्या अंगावर जे काही डाग उडवलेले असतात चिखलाचे ते सगळे पुसून देते. मग त्या मुलीने सुद्धा आता प्राजक्ताला किसी केलेली असते. आणि तेवढ्यातच ना आता प्राजक्ताला जे आलोकच्या बाबा असतात ते पहिल्यांदाच एवढ्या वर्षानंतर इंडियामध्ये आलेले असतात आणि त्यांनी पाहिलेलं असतं आणि त्यांना प्राजक्ता पाहता क्षणी पसंत होते. तेच दुसरीकडे आता आपण हे लग्न ना एका छोट्याच हॉलमध्ये करूया. मोठ्या काही ग्रँड एंटर करायची गरज नाही आहे, कारण आपण जे आहे ते आपल्याच घरातले लोक असणार आहे. आपल्या घरातली आणि त्यांच्या घरातले जेवढे साखरपुड्याला होती तेवढीच लोक असणार आहे. ही आता सुलक्षणा बोलत असते. पण तेवढ्यातच ना आता सुलक्षणाच्या नवऱ्याचीच म्हणजे आलोकच्या बाबांची इंद्रजितची एंट्री झालेली असते आणि ते बोलत असतात की मग मला नाही इन्व्हाइट करणार का, असं बोलल्यानंतर इकडे आता सुलक्षणाला धक्का बसतो आणि सुलक्षणा त्यांच्याकडे बघत राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.